हाऊसिंग सोसायटी भाडेकरूसाठी 10 नियम. सहकारी हाऊसिंग सोसायट्यामध्ये जे परिवार निवास करतात त्यांच्यात मालक आणि भाडेकरू असा सूक्ष्म भेद पाहावयास मिळतो. अनेक ठिकाणी तेथे राहणारे मालक फ्लॅटधारक व भाडेकरू यांच्यात लहान सहान बाबीवरून वादविवाद होत असतात. अशा वेळी भाडेकरूसाठी काय नियम व अटी आहेत, तसेच भाडेकरूंचेही एक व्यक्ती किंवा परिवार म्हणून काय अधिकार व कर्तव्य आहेत, हे आपण या व्हिडिओमधून समजावून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुभाष बसवेकर सोसायटी मित्रमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सहकारी हाऊसिंग सोसायटी ही संकल्पनाच मुळात गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना स्वतःला परवडणारे घर व निवारा मिळावा म्हणून पुढे आलेली व लोकप्रिय झालेली निवारा पद्धती आहे. घरे विकत घेणे व भाड्याने देणे व त्यातून पैसे मिळवणे असा या निवारा पद्धतीचा मुळीच उद्देश नाही. पण तरीही काही अपरिहार्य व अपवादात्मक कारणामुळे मूळ मालक किंवा त्याचे कुटुंबीय जर फ्लॅटमध्ये राहू शकत नसतील तर असा फ्लॅट भाड्याने देता व घेता येतो. आता आपण हाऊसिंग सोसायटीच्या भाडेकरूसाठी सर्वसाधारण नियम व अटी काय आहेत हे आपण खालील 10 मुद्द्यावरून समजावून घेऊ. मुद्दा क्रमांक 1. फ्लॅट मालक आणि भाडेकरू यांच्यात विहित कायदेशीर नोंदणीकृत लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट अर्थात भाडे करार होणे अतिशय गरजेचे आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भाडेकरूंचा तपशील सोसायटीला कळवला गेला पाहिजे. सदनिकेचा मालकी हक्क व सभासदाचे हक्क वगळता भोगवाट्याचे इतर सर्व हक्क लिव्ह लायसनद्वारे मालकाकडून भाडेकरूकडे हस्तांतरित झालेले असतात. मुद्दा क्रमांक 2. हाऊसिंग सोसायटी हा इतराबरोबरचा सहनिवास असतो. भाडे दिले म्हणजे आपण वाटेल तसे वागायला स्वतंत्र व स्वैर आहोत हा विचार चुकीचा आहे. खिडकीतून कचरा टाकणे, मोठ्याने संगीत व गाणी वाजवणे, लेट नाईट पार्ट्या करणे किंवा इतरांना त्रास होईल असे भाडेकरूंना वागता येणार नाही. तसेच सदनिकेमध्ये गुपचूप कोणतेही बेकायदेशीर किंवा कायद्याने प्रतिबंधित कृत्य करता येणार नाही. मुद्दा क्रमांक 3. सोसायटी आवारामध्ये आणि भाड्याने घेतलेल्या सदनिकेमध्ये स्वच्छता राखणे, कचरा वर्गीकरण करणे आणि सोसायटीने केलेल्या लहान सहान नियमाचे पालन भाडेकरूने केले पाहिजे. मुद्दा क्रमांक 4. सोसायटीमधील सुविधा जसे की उद्याने, बागा, स्विमिंग पूल, ओपन जिम इत्यादी सुविधा भाडेकरूंना नियम व अटीची पूर्तता करून वापरण्याचा अधिकार आहे. केवळ भाडेकरू आहे म्हणून सोसायटीला भाडेकरूशी कोणत्याही कारणावरून कसल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. मुद्दा क्रमांक 5. फ्लॅट मालकाला सोसायटीने वितरित केलेली पण फ्लॅट मालक वापरत नसलेली पार्किंगची जागा भाडेकरू वापरू शकतो, परंतु इतर सर्वांना लागू असणारे पार्किंगचे नियम भाडेकरूंनाही लागू असतात. मुद्दा क्रमांक 6. भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये भाडेकरूंना पोट भाडेकरू किंवा पेईंग गेस्ट ठेवता येणार नाही. तसेच त्यांच्याकडे आलेल्या पाहुणे व अतिथी यांची कल्पना सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे. तसेच पाहुण्यांचा दीर्घ निवास असता कामा नये. मुद्दा क्रमांक 7. भाडेकरूंनी जर पाळीव प्राणी पाळले असतील तर अशा प्राण्याची स्वच्छता व सुरक्षा निश्चित करणे, त्यांचे कायदेशीर परवाने घेणे व त्यांचा इतरांना अजिबात त्रास होणार नाही ही काळजी भाडेकरूंनी घेतली पाहिजे. मुद्दा क्रमांक 8. सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाडेकरूंना इतरांप्रमाणे सहभागी होता येईल. सोसायटीनेही भाडेकरूंना अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सामावून सहनिवासाचा, समभावाचा तसेच सुसंस्कृतपणाचा परिचय द्यावा. मुद्दा क्रमांक 9. भाडेकरूशी जात, धर्म, लिंग किंवा वैवाहिक स्थिती किंवा खानपान यावरून कोणालाही भेदभाव करता येणार नाही, परंतु भाडेकरूंचे इतरांशी बोलणे आणि वागणे सुसंस्कृत, सभ्य व आदरपूर्वक असलेच पाहिजे. मुद्दा क्रमांक 10. भाडेकरूंना भाड्याने घेतलेल्या फ्लॅटच्या आत गोपनीयतेचा व खाजगीपणाचा अधिकार आहे. सोसायटीने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा. वैध कारणाशिवाय किंवा पूर्व परवानगीशिवाय भाडेकरूच्या घरात प्रवेश करू नये. मंडळी, हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या भाडेकरू तसेच सर्वांनाच वरील नियम लागू पडतात. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला की नाही ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.
आणि आपलं सोसायटी मित्र हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या विषयावर नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.